ज्या मतदारांनी महायुतीला ज्या मतदारांनी महायुतीला मतदान केलं त्याच महायुतीचे नेते मतदारांकडून तुम्ही मतदान केलं पण मला मला हे बघा, त्यांचा मतदारसंघातला विषय तिथे महायुतीचा महाविकास आघाडीचा प्रश्न येत नाही. असे प्रश्न बघा, तो त्या मतदारसंघातला मतदार आणि नेता यांचा प्रश्न आहे. अजित पवार जे बोललेले आहेत, तुम्ही मला विकत घेतलं नाही, हे ते ज्यांनी त्यांना मतदान केलंय त्यांच्याविषयी त्यांच्या त्या भावना आहेत. आता त्याच्यावर काय रिॲक्ट व्हायचं हा मतदारांचा प्रश्न आहे ना. त्याच्यावर आम्ही कशा हा असं कोण म्हणाल? विकले गेले म्हणजे कोणी विकत घेतले? आम्ही नाही घेतले विकत. याचा अर्थ ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे या महाराष्ट्रात त्याचा पोलखोल या आमदारांना केलेला आहे. मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम मानत असेल आणि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार, तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. 2-2 हजारांना मतदार विकत घेतले आम्ही आणि मतदारांना अशा प्रकारे अश्लील बोलणं, वेश्या बोलणं या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. आम्ही तेच म्हणतोय ना की मतदारांना विकत घेण्यात आलं. आता आज आपण पाहिलं असेल की कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचं कसं ओझं आहे सरकारवर, 2 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या योजनामध्ये सरकारवरती कसं ओझं होतं या संदर्भात आपली भूमिका मांडली आहे. म्हणजे 1500 रुपये देऊन तुम्ही मतं विकत घेतली आणि आता तुम्हाला ते सरकारी तिजोरीवर भार टाकणं जमत नाहीये, तुम्हाला राज्य चालवता येत नाही, हे यातून स्पष्ट दिसतं. पण हे जे आमदार आहेत शिंदे गटाचे, त्यांचं वक्तव्य मी अधिक गंभीर मानतो. या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, तर त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. ही तुम्हाला मतदार वेश्या वाटतात? त्यांचं मतदान तुम्ही पैसे देऊन घेतलं असेल, मी मान्य करतो. तुम्ही त्यांना आता वेश्या म्हणताय. कोणी मी तुमचा गुलाम आहे का, सालगडी आहे का, असं अजितदादा पवार म्हणतायत. हे कसलं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय हे समजून घेऊ द्या या राज्याला. बोलिये. बघा ही सगळी व्यक्तिगत भांडणं आहेत आणि ते तुम्ही राज्यस्तरावर नेऊ नका. मी परत सांगतो, महाजन आणि खडसे यांच्यातला वाद हा नवा नाही आणि त्यासाठी तुम्ही इतर नेत्यांना त्याच्यावरती भाष्य करायला लावू नका, हे माझं काय म्हणणं आहे. पालकमंत्री पद देणं, वाटप करणे सोपं नाहीये. विशेषतः ठाणे, रायगड, गडचिरोली, बीड, पुणे, नागपूर असे काही जिल्हे आहेत, तिथे पालकमंत्रीपद नेमणुका करणं हे सोपं नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री असताना या क्षणी या राज्याची जिल्ह्यातली पालकमंत्रीपद त्यांना अजून
जाहीर करता येत नाही, आधी खातेवाटप जाहीर करता येत नव्हतं. 26 जानेवारी जवळ आलेला आहे, प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याला मानवंदना घ्यावी लागते आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहावं लागतं. पण अद्याप पालकमंत्री पदांची वाटणी होऊ शकली नाही आणि हा तिढा शेवटपर्यंत राहील. कोणालाही नेमलं, कसंही नेमलं तरी पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरूच राहणार. कोण हे वनमॅन? बारामती मधलं आहेत की नागपूरचे आहेत? कोण आहेत ते? ताईने स्पष्ट बोललं पाहिजे. भारतीय जनता पक्षाची सरकार ही वनमॅन शोध असतात. भारतीय जनता पक्षाचं दिल्लीतलं सरकार असो, उत्तर प्रदेशचं सरकार असो, आसामचं सरकार असो, महाराष्ट्राचं सरकार असो, भारतीय जनता पक्षाची सरकार ही वनमॅन शो असतात. तिथे दुसऱ्या कोणालाही संधी नसते. मग महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो. ठीक आहे, चलो बोलिये. कोणी धमक्या देत नाही. जे धमक्यांना घाबरतात त्याने सामाजिक जीवनात राहू नये असं मी मानतो. बीजेपी के पूर्व सांसद और मौजूदा कैंडिडेट बीजेपी के रमेश बिदुरी लगातार विवादित बयान दे रहे हैं. पहले उन्होंने प्रियंका गांधी को लेकर कहा, अब वो दिल्ली के मुख्यमंत्री आतिशी को कह रहे हैं कि उन्होंने अपना बाप बचना. बात ऐसी है कि राजनीति में एक दूसरे के ऊपर टिक्का टिप्पणी होती है. महाराष्ट्र में भी हो गई है. दिल्ली का विधानसभा एक अखाड़ा बन गया है. प्रधानमंत्री मोदी, अमित शाह का प्रतिष्ठा की ये चुनाव है. सामने केजरीवाल जी है, 10-15 साल से वो सत्ता में है लगभग. बीजेपी दिल्ली में बहुत देर तो अपना आका खो गई, जुबान पर लगाम नहीं है. जिस तरह से ये जो रमेश बिदुड़ी जी है, जिस प्रकार का भाषा का इस्तेमाल किया है, नरेंद्र मोदी जी अगर महिलाओं का सचमुच आदर करते हैं, राजनीति में भाषा का इस्तेमाल कैसा करना चाहिए, अगर ऐसे लोग जानते नहीं तो मोदी जी ने रमेश बिदुड़ी को चुनाव से बाहर करना चाहिए. चुनाव से बाहर करना चाहिए. तब हम मानेंगे ये प्रधानमंत्री संस्कारी है, उनको संस्कार मालूम है और वो अपने पार्टी को भी संस्कारक्षम बनाना चाहते हैं. तो हम देखिए महाराष्ट्र की अगर बात करें तो अजित पवार कह रहे हैं कि अगर आपने मुझे वोट दिया तो मुझे खरीद नहीं दिया. वही संजय गांवकर जो सिंधुदुर्ग के विधायक है वो भी कह रहे हैं कि विवादित बयान दिया उन्होंने. विवादित बयान नहीं दिया है, बहुत गंदा बयान दिया है. उसने जो होटर है, होटर को वेश्या कहा है. हमने आपको खरीद लिया, आप वेश्या हो. इस प्रकार का बयान महाराष्ट्र के सत्ताधारी दल के एक विधायक करता है, जिसका नाम संजय गायकवाड़ है, जो शिंदे गुट का है. क्या बोला? महाराष्ट्र के जो होटर है वो वेश्या है. 2-2 हजार में हमने उनको खरीद लिया है. और मुख्यमंत्री चुप बैठे हैं, उनके नेता एकनाथ शिंदे चुप बैठे हैं. ये लोकतंत्र को रखेल वेश्या कहने की भाषा अब शुरू हो गई है, क्योंकि आपने लोकतंत्र को खरीद लिया है. अपनी रखेल बनाने की कोशिश चल रही है और वो दिमाग आपका उस दिशा में चल रहा है जो संविधान उसे मान्यता नहीं दे. क्या कार्रवाई की है इस विधायक के ऊपर, जो अपने वोटर्स को वेश्या कहता है, महाराष्ट्र को वेश्या कहता है? तो आपको क्या, आपने वेश्याओं का अपमान किया है. मैं इतना ही कहता हूं. आपने लोकतंत्र का नहीं, आपने ये जो सेक्स वर्कर्स है उनका भी अपमान किया है एक तरह से. ये बहुत गलत बात, एक गंदी बात है. तो बीपीएससी एग्जाम को रद्द करने को लेकर प्रशांत किशोर प्रोटेस्ट बोगस आदमी छोड़ दे. बघा, जसे सगळे भ्रष्टाचारी भिका मागत वाचवा हे भाजपच्या दारामध्ये आहेत. आधी ते भिकारी थांबवा. भारतीय जनता पक्षामध्ये आज जे सगळे भिकारी गेलेले आहेत, आमच्याकडून, काँग्रेसकडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून, ते भिकारीच आहेत ना. वो भी भिकारी है, मैं मानता हूं, वो भी भिकारी है. भ्रष्टाचारी सब बचाओ 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 बचाओ, हमें कुछ दे दो, हमको बचाओ.
खाने को दे दो, पीने को दे दो, प्रोटेक्शन दे दो, ये भी भिखारी है। जो जो बीजेपी में गए हैं वो सब भिखारी है, भ्रष्टाचारी है। तो अब बेचारे वो गरीब वहां जो खाने को जाते हैं उसके ऊपर क्यों आप इस प्रकार से हमला करते हो? आप उनको खाने को दीजिए, रोजगार दीजिए, काम दीजिए, दाम दीजिए, उनके एमएसपी दीजिए, वो भीख नहीं मांगेंगे और खाने को नहीं आएंगे। अगर भिखारी शिरडी में खाने को आ रहे हैं उसका मतलब महाराष्ट्र ठीक तरह से महाराष्ट्र में काम नहीं चल रहा है। और आप जैसे लोग जो है राजनीति में अपना भ्रष्टाचार छुपाने के लिए, सत्ता के लिए बीजेपी के दरवाजे में भीख मांग रहे हो। आप भी भिखारी हो सब लोग, ये मान्य कर लो आप। थैंक यू। मोदी ने ऑल इंडिया मुस्लिम जमात कह रहे हैं कि जो कुंभ मेला हो रहा है वो बहुत जमकर हो रहा है। ये आप आखिर तक आरएसएस स्पॉन्सर्ड बातें होती रहेगी तनाव निर्माण करने के लिए। लोगों ने उसका ऊपर ज्यादा ध्यान नहीं देना चाहिए। ये सब आरएसएस स्पॉन्सर्ड लोग हैं जो इस प्रकार की बातें करते आए। ये भूमि, ये भारत देश सबका है। कुंभ मेला सालों साल से हो रहा है, वहां होता रहेगा। जमीन किसी के बाप की नहीं है। असं नाही वाटत.